बघा, नाही मी कुठल्याच मुंबईकरांवर, मग ते फेरीवाले का असेना, फेरीवाला धोरण आपण आणलेलं आहे. राज्य सरकारने ते आता फायनल करायचं होतं. 2014च्या पासूनच आणलं. त्याचं काय झालं ते पहिलं सांगावं. आणि फेरीवाल्या धोरणामध्ये म्हणजे फेरीवाल्यांच्या माध्यमातून तुमचा जो अजेंडा आहे, नक्कीच माझा उलट आणखीन म्हणणं आहे, नुसतंच रोहिंगे बांगलादेशीय नाही, बांगलादेशीयांच्या पंतप्रधानांना इथे आश्रय का दिला त्याचंही उत्तर द्या. अरे केवढ्या टॉपच्या वयाना तुम्ही इथे आश्रय देताय. आणि गोरगरीब ते जर बांगलादेशीय फेरीवाले आहेत, तर त्यांना आधार कार्ड कोणी दिलं, त्यांचं रेशनिंग कार्ड कोणाच्या आत्या खातीरमध्ये येतं, त्याच्यानंतर जन्म मृत्यू हा ते 2 डॉक्युमेंट बघितल्यानंतर दिलं जातं. म्हणजे मुंबई महानगरपालिका आद्य कर्तव्य आहे की ते दिलं पाहिजे. मग तुमचा आधार कार्ड कोणी दिलं त्या लोकांना, आधार कार्ड देताना तुम्ही काय तपासलं तेही बघायला पाहिजे. फेरीवाले मुक्त विभाग व्हायला पाहिजे. याचा अर्थ रोहिंग्यांच्या माध्यमातून तुम्ही जर तीर मारताय तर पाकिस्तानी आहेत, त्याचप्रमाणे नायजेरियन जे उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात, कारण त्यांना ते भाडी परवडतात. आणि आमच्याकडे जो ड्रग्स येतोय तो त्यांच्या माध्यमातून जास्त येतोय, त्याचा शोध घेणार आहात की नाही. मुळात मुंबई महानगरपालिकेचं या कामकाजामध्ये त्याचा खरा संबंध नाहीये. पण आता आमच्या माननीय महापौरांनी तो आणलाच आहे. तर दर महिन्याच्या पहिल्या सभेला तो आढावा द्यावा. किती पाकिस्तानी काढले, किती बांगलादेशीय काढले, किती नायजेरियन काढले, कोणाकडे ड्रग मिळाले, पोलीस काय करतायत, तुमचं राज्याचं पोलीस काय करताय, गृह खातं तुमचं देशाचं गृह खातं काय करताय, किती देश एक बांगलादेशीय जेव्हा येतो किती सीमा ओलांडून आला आणि त्या सीमा ओलांडल्यामध्ये तुमचे राज्य किती आहे, त्या राज्याच्या लोकांनी काय केलं, हे सगळं आलं पाहिजे. इतकं आता आमची मागणी आहे.